सगळी प्रमाण म्हणायची, बस लोकांना बाबाचं दर्शन झालं की आपल्या सप्ताहाचं सार्थक. पण 2 तास कीर्तन केलं बाबा. कीर्तन सुरू झालं तेव्हा बाबाचं वय काही 93 वाटत नव्हतं. धोटे बाबा जन्मभूमीचा आनंद आहे. बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. त्याहीपेक्षा काचेच्या भांड्यासारखं बाबाला सांभाळणारा आमचा सीताराम बाबा. काय पूर्वजन्माची त्याची पुण्याई असेल. कोण झाले कोणाकडे उपासना. विठ्ठल अतिशय सुंदर नियोजन ग्रामस्थ मंडळीने केलं. दळवी पाटील याचं कारण अख्खं नरखेड या सप्ताहासाठी एका माईची लेकरं होऊन एकत्रित आलं, हे त्याचं उत्तर. दृष्ट लागेल असा सोहळा. बाबांची ती प्रमाण आम्ही ऐकली. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. 3 किलोमीटर दिंडी. सांगावं लागलं नाही. स्वयंस्फूर्तीनं खेड्या पाड्यातून सगळे लोक असं वाटायचं की आपली काल पंढरपूरची यात्रा झाली. सगळे आणि समन्वय महर्षी आम्ही बाबांना म्हणतो. ज्यांचा या गावात जन्म झाला तेही ग्रामस्थ समन्वय करणारे आहे. थोडा मागे पुढे कार्यक्रम, काकडा संपल्यावरही काकडा समाप्तीचा सोहळा कसा करावा, पुढे पंढरपूरची यात्रा आली आणि आपला सालाबादचा पूर्वीपासून 100-150 वर्षापासूनचा एक सप्ताह मोठा मारुती, त्याचा प्रारंभ आज आहे. म्हणून आम्ही 2-3दा नरखेडला येऊन मीटिंग घेतली. मी माझं मनोगत मांडलं की तोही सप्ताह आपलाच आहे, हाही सप्ताह आपलाच आहे. मग याचा कालांताची सुरुवात सर्वांनी टाळ्या वाजून होकार दिला. म्हणून समन्वय महर्षी महाराज आहे नाही. ज्या गावात त्यांचा जन्म झाला ते गावकरी समन्वय करणार. आज समारोप आहे, सांगता आहे. 75वा झाला होता अमृत बाबाजींनी केला. त्याच्या आधी 50वा म्हणे दांडेकर मामासाहेब असायचे. त्याही 75वा मध्ये बाबाजीनं माझं कीर्तन ठेवलं होतं. तेव्हा मी जमते माडून देऊ नाही रामरावचं ठेवा. बाबाजी टाळी घेऊन उभे माझ्या कीर्तनात. अमृत बाबाजी प्रमाण म्हणायला. त्यांनी शेवटी समारोपात सांगितलं होतं, आता एवढा मोठा सप्तागड्या आमचा रामराव करेल. मनोगत नव्हतं, आशीर्वाद होता. आणि तसाच शताब्दी महोत्सव त्याच पद्धतीने झाला. आता ह्या 200 वर्षे समाप्तीचा समारोपाचा कार्यक्रम दृष्ट लागेल असा झाला. मग दृष्ट का लागली नाही? स्वतः बाबा आपले उपस्थित होते म्हणून कुठे गालबोट लागलं नाही. भागवा भागवी नाही, काट कसर नाही. मी पहिल्या दिवशी वर्णन केलं. गडगंज श्रीमंत बापानं एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसा नरखेडकराच्या परमार्थाच्या ऐश्वर्याला शोभेल असा हा ऐश्वर्य संपन्न सप्ताह आहे. काही छोटे मोठे असतील ते महत्वाचं नाही, सर्वांचा सहभाग आहे हे महत्वाचं आहे. कोणी आपल्या कमाईतले रविदास 100 रुपये दिले असेल
कोणी 1 लाख दिले असेल, कोणी 5 लाख दिले असेल. ज्यानं मोठी देणगी दिली असेल तो नरखेडचा श्रीकृष्ण आहे, छोटीशी दिली असेल तो नरखेडचा गोपाळ. घोंगड्या काठ्यावाले गोपाळ आणि काजीच्या कपड्यावाले श्रीकृष्ण एकत्रित आले म्हणून एवढा गोवर्धन उचलला विठ्ठल. सांगता, समारोप, समाप्ती. बाबांचा माझ्यावर एवढा विश्वास कशामुळे आहे हे मला कळत नाही. सीताराम बाबा साक्षीदार आहे. मोठा सप्ताह शताब्दी जो महाराजांच्या संस्थेचा केला तेव्हा रामकथा माझी सुटली. पुन्हा 3 वर्षांनी जोग महाराजांचा शताब्दी महोत्सव आला. म्हटलं आता दुसरा महाराज आला. बाबा स्वतः माझ्याकडे आले. स्वतः. ते जमत नाही दुसऱ्याले. बाबाचे शब्द जमा करायला तुम्हीच पाहिजे. समारोप. आता ते माझ्या नशिबाला घासून काय करतात तुमचं डोक्याला कसं जाईल. सीताराम बाबा मी इथं नुसता बसलो. सत्ताचं ऐश्वर्य, सत्ताची संपन्नता, पूजनीय बाबांची उपस्थिती. आपला त्या दिवशी सप्ताह झाला, त्या दिवशी बाबा आले आणि सगळी मंडळी. ते प्रवीणदासजी तिथून आले, स्वामीजी आले, सगळे आले. का माझ्या जन्मभूमीचा उत्सव आहे हे नातं आहे लक्षात ठेवा. मी त्या दिवशी सांगितलं अरे तिकडचा टाटा बिर्ला भेटू द्या, त्याच्या भेटीत जो आनंद नाही तो नरखेडच्या फाटक्या कपड्यावाल्याच्या भेटीत. हे जन्मभूमी आहे विठ्ठल. जुनार आलो विश्वनाथजी. सगळे बरोबर करायचं दगडू पाटील. मला सत्कार न आरती सगळे होईल तेव्हा 12 वाजतील. आताच लक्षात ठेवा. हे तडजोड नाही जमत. सांगता, समारोप. प्रत्येकाच्या डोळ्यापुढे चित्र उभं राहतं गोपाल काल्याचं. काला झाला, सप्ताह संपला असं संयोजकाला जाहीर करावं लागत नाही. काला झाला म्हणजे हाला. आज सुरू आहे म्हणणं का जाऊ. काला हा सप्ताहाचा पूर्णविराम. बरीचशी असांप्रदायिक मंडळी ज्याचा आमच्या देवा धर्माशी काही देणं घेणं नाही सीताराम बाबा, त्याच्या वाचून आमच्या परमार्थाचं काही नडलं नाही. असे रिकामटेकडे उष्ण्यात तंबाखूला उसना चुना म्हणून येड्या बाबा रोडच्या काठाला डोके चालवतात. काय विषय काय. किती दिवसापासून लावून ठेवलं तुम्ही बोवा लोकांनी. कुठला सुद्धा गोपालकाला दही नाही, गोपालकाला दही नाही, गोपालकाला दही. पुढे चालले कालेले, पुढे चालले दही लायले. का 2 रुपयाचं दही 1.5 रुपयाच्या लाह्या त्याच्यापेक्षा चांगलं नाही करून खातायत का घरी. लेका उष्ण्या चुन्यावाल्या त्याच्यापेक्षा चांगलं करून खाशील रे. त्याला महत्व नाही. काय खातो यापेक्षा कोण दे. राजाराम बाबाजीच्या नावावर 16 मध्ये दिंडी चालवली. म्हणजे पळसरामजी बाबा बसा बरोबर झालं. वाणूदा असं किती गात
प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद शब्दाचा अर्थ प्रसन्नता आहे. प्रसादे सर्व दुःखाना हानिरशोपजायते. या उलट विषादे सर्व सुखाना हानिरशोपजायते. संपत्ती आणि विपत्ती हे सुख दुःखाला कारणीभूत नाही. आणि जर संपत्ती सुख देत असेल तर अब्जाधीश माणसं आत्महत्या का करतात? तर मन विषण नाही. जिथे मन विषण नाही रोशन महाराज, तिथे सुखाची हानी आहे. आणि मन प्रसन्न आहे तिथे दुःखाची हानी आहे. म्हणून मन करावे प्रसन्न, आणि प्रसन्नतेला प्रसाद म्हटलेला आहे. आणि ही प्रसन्नता फक्त दोघाकडे आहे, एक तर संत अथवा भगवंत. नाही तर बदामचा शिरा खात, मनुखा बेदाना खात, तरी चेहऱ्याकडे पाहिल्यावर वाटतं की याच्या घरात नुकतीच वाईट घटना घडली. काही शंका विचारतात, क्यों रोते जी? हा, मैं नहीं रोता, मेरी सूरत ही वही. बस थोडी गोवरी पैसा तिसे तोंडा. अरे कधी जा प्रसन्नता देवाकडे आणि प्रसन्नता संताकडे. म्हणून दोघांनी प्रसाद दिला. हे प्रमाण होऊन गेलं. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. दुसऱ्या प्रमाणावर प्रसाद दिला. एकची टाळी झाली समुद्र भाग्यवान वगळते. नरदेह मिळाला, भारतात मिळाला, साधू संतांच्या नंतर मिळाला. आणि मग उभं आयुष्य पिठलं भाकरी खाण्यात घालवण्यापेक्षा देवाचा प्रसाद प्रसादे करारे भोजन. आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की कीर्तनकाराला बंधन आहे. म्हणजे बाकीच्या कीर्तनात बुवानं काही सांगावं असंही स्वातंत्र्य नाही. भक्ती ज्ञाना विविध गोष्टी कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या विविध अंतरी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा बुवाच्या घरची असं आहे का? ठीक. तरी काल्याचं कीर्तन म्हटलं की चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळ. एकंदर 125 वर्षे भगवान श्रीकृष्ण पृथ्वी तलावर होते असा इतिहासकाराचा अंदाज आहे. 125. त्याच्यात 3 टप्पे पडले. बरं, 11 वर्षे 52 दिवस गोकुळात, 18 वर्षे 7 महिने मथुरेत, 95 वर्षे द्वारका. असे 125 वर्ष. आपल्यासारखंच आहे ते. प्राथमिक शिक्षण नरखेडात झालं, जन्म तिथलाच आहे. पुढचं नागपूर,
मग तिथं गेलो, पदवीधर झालो, मग मोठी नोकरी लागली, मग बंगला घेतला, बायकोही नोकरीवाले मिळाले, 2 मुलं झाले, त्यांनाही नोकऱ्या, सुनाही नोकरीवाल्या, बस 6 पगार. पैशाचा पाऊस पडत होता महाराज. काय झालं? सुनाचं हिचं पटत नव्हतं, सारं गबाळ गुंडाळलं, पुन्हा नरखेडात आलो महाराज. अरे 95 वर्षे देव द्वारकेला होते सीताराम बाबा. 95 वर्षे अर्जुनाच्या रथावर सारथी झाले तेव्हा देवाचं वय 90 दिलं. पण पलीकडच्याही पार्टीला कमी नव्हते ना. युद्धामध्ये भीष्माचं वय 180 आहे, द्रोणाचार्याचं 140. हे 2 बुढे पुऱ्या सैन्याला आवडत नव्हते. 90च्या वयात ड्रायव्हिंग होते, आहे का? ट्रॅक्टरवरचं उतरलं, जिबड्या गाडीवर बसलं, युद्धातली ड्रायव्हिंग. 90च्या 18 वर्षे 7 महिने मथुरेत होते, 11 वर्षे 52 दिवस गोकुळात. तरी प्रमाण नाही शेंडे बाबा. चरित्र उच्चारावे केले देवी द्वारके, चरित्र उच्चारावे केले देवे मथुरे नाही. 12 वर्षाचा होईपर्यंत जे चरित्र गोकुळात झालं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं. शब्द आहे चरित्र ते उच्चार. सर्व माहिती असल्यामुळे आणि 1च तास राहिल्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. उच्चारावे आहे ना, उच्चारावे, नुसता उच्चार करत पुढे जायचं. भगवान कृष्णाचा जन्म मथुरेत आहे, प्रागट्य गोकुळात. आता साक्षात भागवत माझ्या पुढे बसलेले आहे, यांच्या पुढे आपलं सांगणं म्हणजे भर बरसातीत मोठ धरणं आहे का नाही? बरसात समजते का तुम्हाला? फुकट जल पाहिजे का तुमचा? पावसाळा असं सरळ येत मग बस मोठ जाऊ दे, काय करू. मथुरेत जन्म झाला. रोहिदास ला वेळ कमी आहे. सौंदर्य पाहलन बापानं मिठी मारली भरत वसुदेवा. माय देवकी रडू लागला, सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगदेठी. मार अहो, मिठी मारण्याच्या भांगडीत नका पडू. तो गेटच्या पुढचा दगड पा, दगड. 6 लेकर माझे, पाय धरायचा माझा भाऊ, गरगर गरगर फिरवायचा, नारळ फोडते तसं डोकं फोडून मारायचा. हो, आपण जेल मध्ये तडफडत होतो. 6 मारले. एवढं तरी वाचवा. लपवा लपवा जगदेठी. आणि 11 वाजायला आले. थोडी घाई करा का? लपवा जगदेठी. आता उठला सुटला व्याख्याता आईवर. चला आईवर व्याख्यान आहे नरखेडला, चला आईवर प्रवचन आहे काटोलला, चला आईवर पुस्तक काढलं प्रकाशन नागपूरला. आई आई आई. अरे पण बापानं काय घोडं मारलं तुमचं? बापाचं कुठं प्रेम कमी आहे? माझ्या बोलण्याचा या मावल्यांना राग येत असेल तर माझ्यावर लाल डोळे करू नका. उलट डोळे बंद करा ना, आपला आपला बाप आठवा. प्रत्येक माऊलीला आव्हान आहे माझं, आपला आपला बाप. मग कळेल बापाचं केवढं प्रेम असतं. अरे एका वाक्यात सांगतो सीताराम बाबा, एकुलत्या 1 मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत. एवढं प्रेम, एवढं प्रेम. बापाचं प्रेम कुठं कमी? फरक तेवढाच आहे, मायचं समाज पाहतो रोशन बाबा, बापाचं लपून आहे. ते खेडे गावामध्ये ओरीला वाटे लावायचा कार्यक्रम असतो आणि रोहिदास, तेव्हा सगळ्या गावातल्या 5-25 मावल्या अंगणात येऊन उभ्या राहतात. पूर्वीचा रेंगी बैलाचा काळ, दोटे बाबा रेंगी बैलाचा
लेक सासऱ्यासी जाता माय लेकी त्या भेटती कोरड्या नयनाला कसा पाजर फुटती. माई रडती मुलगी रडती आणि ते रेंगीचा धुराळा बघेपर्यंत गावाच्या बाहेर मायबाप यायचे. लेक सासऱ्यासी जाता माय धाई धाई रड गेला डोंगराच्या आड कसा काळजाचा घड. म्हणजे रेंगीचा धुराळा दिशेपर्यंत बघत होते आणि ते माय लेकी रडायला लागल्या. म्हणजे सगळ्या गावातल्या 5-25 महिला त्यांना आपोआप कोरोना सारखी लागण होत जात होती की आपोआप फुसफुस 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 25 महिलाचं. मग त्याच्यातली चर्चा बा केवढं प्रेम आहे केवढं प्रेम आहे मायचं केवढी रडती माय. अरे कोण नाही म्हणतं प्रेमच आहे पण त्याच्यापेक्षा जर प्रेम पाहायचं असेल तर तुम्ही घरात जा. काय दिसल त्या मुलीचा बाप घरात एकटा बसून असेल तोही भिंतीच्या कोपऱ्यात असेल त्याच्या दोन्ही हातात उपरणं असेल आणि 25 वर्षाची लेक होईपर्यंतचा जे संगोपन केलं त्याच्या आठवणी काढून उपरणं भिजेपर्यंत बाप रडत बसला असेल. त्याचं कुठं प्रेम कमी. फरक एवढाच आहे मायचं समाज पाहतो बापाचं नको आहे. नाहीतर इथे उत्तर सापडलं प्रवीणदाची देवकीचं प्रेम लपवा लपवा जगजेठी. अरे पण पुढे अंधारी रात्र सोसाट्याचा वारा मुसळधार पाऊस जेल मधलं प्रकरण यमुनेला पूर तरी बापानं लेकराला टोपल्यात घेतलं डोक्यावर घेतलं आणि नदीच्या गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून बाप गेला. सुरक्षित बाळाला ठेवून तांबड फुटायच्या आधी जेल मध्ये वापस आला. रे बापाचं कुठं प्रेम कमी. विठ्ठल हिरविली कोणी कन्या आणि चक्रपाणी वगैरे वगैरे मध्ये सगळे करून घेणे. मग रांगू लागले रांगता रांगता चालू लागले चालता चालता बोलू लागले. सगळ्या बालमित्रांना तिकडे कंसानं अनेक उपाय केले. कागासूर बकासूर रिठासूर शक्टासूर पुतना मावशी. पण रोहिदास 11 वाजेपर्यंत सगळे संपवले. कंजूशी करायला लागले. ठीक आहे बरोबर आहे बरोबर सगळं संपवायचं. काग बग रिठा मारिले फाडपणी अवघे दैत्य खाणी बुडविले. रोहिदास हे असंच एक कोकणी भाषेत आहे. काग बग रिठा मारल्यान गो बळीला पाताळी घातल्यान काग बग रिठा मारल्यान गो बळीला पाताळी घातल्यान काग बग रिठा मारल्यान गो बळीला पाताळी घातल्यान काग बग रिठा मारल्यान गो काग बग रिठा मारल्यान गो बळीला पाताळी घातल्यान होतो कोकणात सगळी मंडळी या काशीनाथ पाटलाच्या भागात कमळाचा अळचा ड होतो. जळगावच्या नडावर केड खाल्लं म्हणते. खरं आहे का नाही. आमच्या नागपूर भागात कमळाचा अळचा गाईचा हे होतो. जयगाव के
आपलं कोकणात होता बघा बस कागा वगैरे मारले हो पडीन पातय आणि मग कंसानं तातडीची मीटिंग बोलवली. सभासद मथुरेतली गोष्ट मथुरेतली त्याने घरी जायचा ना सकाळी पासून फोन सुरू झाले ते आम्हाला पुत्र नाही विचारत भाऊ तुम्ही भाग्यवान मंडळीचा विठ्ठल या सर्व तेच आजार झाला आता कालपासून ते जरी हसत असेल ना कालपासून हे तसेच आजारी आहे एवढी ठीक आहे जरा भाऊ भाग्यवान आहे तुम्ही. मथुरे सभासद जी सरकार कागासुर बकासुर रिटासुर शक्तासुर पुतना बहन सभी को भेजा मारने के लेकिन सभी को मार डाला. गोकुल में लगता है कि गोकुल में पैदा हुआ शत्रु खतरनाक है तो क्या किया जाए. काय सभासद उठले अपने गल्ली में कुत्ता शेर होता है सरकार आपल्या माणसं त्याच्या गावात पाठवतो म्हणून मारतय ते आपल्या माणसाला. मग त्या दोन भावाला आपल्या गावात आणा इथं हत्तीच्या पाय तुडवू नाही तर गदा घालून चेंदा मेंदा पहिलवानासोबत कुस्त्या टाळ्या वाजवल्या सर्वांनी. तालीम बजा कौसरा गाव अरे वो भगवान है और उनको लाने के लिए भक्त की जरूरत है आणि आपल्या गावात एकही अबप नाही. भक्ताची गावी साधू म्हणजे काय राधावाडा काय सापडे राधावाडा काय सापडे भक्ताची गावी साधू म्हणजे काय कुठला चिंता मत करो सरकार आमच्या घरा शेजारी राहतो एक चंदनवाला बुआ क्या नाम है इसका अक्रूर जाओ जल्दी बुला के लाओ. आणलो वे करने का अक्रूर जी नमस्कार केला. अक्रूर जी सरकार बोला तुमच्यावर एक कामगिरी आहे उद्या सकाळी रथ सज्ज करा रथ घेऊन गोकुळात जाऊन बलराम कृष्णाला मथुरेत आणा. आज्ञा सरकार. नामदेव महाराज रात्रभर झोपायचा प्रयत्न अक्रूरजीनं केला झोपच येईना. त्याला भगवान दिसत होते. रात्र गेली सूर्याचा उदय झाला रथाला घोडे जुंपले. अक्रूरजीच्या हातात घोड्याचे बागदोर आहे. रथ गोकुळाकडे निघाला इथून दिसेल तुम्हाला. आणि अक्रूराने स्वतःचे डोळे बंद केले आणि चिंतन चालू आहे. आज होईल माझ्या जन्माचे सार्थक आज होईल माझ्या जन्माचे वैकुंठनायक पाहिलं वैकुंठनायक पाहिलं वैकुंठनायक पाहिलं. मी कोण्या जन्मात एवढं पुण्य केलं तर भगवंताला आणायची कामगिरी माझ्यावर. रोहिदास डोळे मिटून बसलेले नेहमीच्या सवयीनं घोडे रथ ओढतात. रथ गोकुळापर्यंत कधी पोहोचला हे चिंतनात लक्षात आलं नाही. रथ थांबला का थांबला म्हणून डोळे उघडले सभोवताल पाहिलं खय 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 यमुना माई वाहत होती पलीकडे हिरवी ताट झाडी त्याच्यात सुंदरस गोकुळ वसलेलं. ते अक्रूराच्या मुखातले शब्द आहे धन्य हे यमुना धन्य हे गोकुळ वृक्षादी सकळ धन्य 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 हा गोपिका धन्य हे गोपाळ पक्षादी सकळ धन्य 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 गोवर्धन धन्य वृंदावन नंदाचा नंदन क्रीडत से. अक्रूरजीचे शब्द पण ज्याच्या करता आला तो देव दिसेना. कारण
भगवान कृष्ण सकाळी गाय घेऊन